आता पाहूया महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडली आहे त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मवियातील जागा वाटपाच्या पेचाला अशोक चव्हाण जबाबदार, काँग्रेस नेत्यांचा खासगीत बोलताना दावा। टीव्ही 9 मराठीला सूत्रांची माहिती, जागा वाटपात महत्त्वाची भूमिका असूनही पारंपरिक जागांवर दावा नाही, जाणून बुजून घोळ केल्याचं नेत्यांचं मत। राष्ट्रवादी आणि ठाकरे गटासमोर काँग्रेस नेत्यांनी नांगी टाकली, पारंपरिक जागा मागण्यात काँग्रेस नेते कमी पडले, अशोक चव्हाण यांचा पलटवार। कुठल्याही प्रकारच्या जागा वाटपामध्ये स्वारस्य यांना राहिलेलं नाही, अपयश यांच्या पदरात पडलंय आणि राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेतृत्वाने यांना पार यांची दुर्धारणी केलेली आहे, अशा प्रकारची अवस्था आहे। सांगलीत मैत्रीपूर्ण लढत होणार नाही, मित्रपक्ष आपल्या सोबतच, उद्यापासून तेही आपल्या सोबत प्रचाराला लागतील। कार्यकर्ता मेळाव्यात संजय राऊतांचं कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश। सांगलीत ठाकरेंनी तर भिवंडी शरद पवारांनी उमेदवार जाहीर केला, महाविकास आघाडीचा धर्म वरिष्ठ नेत्यांकडून पाळला जात नाहीये, नाना पटोलेंनी व्यक्त केली खंत। हायकमांडला प्रस्ताव तेच ठरवतील, अजूनही वेळ गेलेली नाही, विचार करूया असा दिला सल्ला। काही विदर्भ नाही आहे, विदर्भात आम्ही लाट तयार केली, तुमच्या जो उमेदवारही नव्हते तरी तिथं आम्ही तुम्हाला जिंकून देण्याची व्यवस्था करतो आहे। पण सांगली आणि भिवंडीमध्ये असं काही करू नका, त्याचे परिणाम ज्या पट्ट्यामध्ये होतील हे आम्ही त्या दिवशी सूचना दिलेल्या आहेत। सांगलीमध्ये त्यांनी उमेदवार जाहीर केला, हे आघाडीचा धर्म नाही एवढंच आम्ही म्हणू। आघाडीचा धर्म सगळेच पाळतात, चर्चेपेक्षा कामाला लागलं पाहिजे, राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसमध्ये विविध कमिट्या, त्यांची कामाची पद्धत वेगळी, आमची शिवसेना थोडं फास्ट काम करते, राऊतांचा टोला। धर्म सगळेच पाळतायत, तेही पाळतात, आम्ही पाळतोय। आता या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे। आता रामटेक हे आमचा मतदारसंघ होता सिटिंग, त्यांनी उमेदवार जाहीर केला, आम्ही काय बोललो का? नाही, आता त्यांनी केला, आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं। संजय राऊतांच्या सांगली दौऱ्याकडे काँग्रेस नेत्यांची पाठ, चंद्रहार पाटलांच्या प्रचारासाठी राऊतांचा 3 दिवसीय दौरा, सांगलीच्या जागेवरून काँग्रेसची ठाकरे गटावर नाराजी। विशाल पाटील संसदेत कसे जातील याची काळजी ठाकरे गट घेणार, सांगलीच्या उमेदवारीवरून नाराजी दूर करण्याचा राऊतांचा प्रयत्न, नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं काँग्रेस नेतृत्वाचं कर्तव्य, सांगलीच्या जागेवरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल। आम्हाला काय इशारा देताय, आम्ही इशारा खपवून घेणार नाही, सांगलीवरून भास्कर जाधवांनी दिलेल्या इशाऱ्यावर नाना पटोलेंचं वक्तव्य। मला काय इशारा द्यायचा आहे, कोणाला इशारा काँग्रेसवाले कोणाचा समजतात नाही, आम्ही जनतेचाच फक्त इशारा समजतो, जनतेचा कौल आम्हाला माहिती आहे। पण या पद्धतीनं होत असेल तर अजिबात आम्ही खपवून घेणार नाही, कार्यकर्त्याच्या भावना तीव्र आहेत। तर हायकमांड जो निर्णय देईल त्यानुसार काम करणार, विजय वडेट्टीवारांचं सांगलीच्या जागेवरून राऊतांनी केलेल्या वक्तव्यावर सूचक विधान। तो वादविवादाचा प्रश्न फार काही आता वाढवण्याची गरज नाही, दोनही पक्षांनी आपापली भूमिका मांडलेली आहे, जो निर्णय होईल हायकमांड घेतील त्या निर्णयाला मान्य राहून आम्ही सर्व महाराष्ट्रातील आणि सांगलीतील नेते काम करतील।